सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नोवाचा हा 2-in-1 हेअर ब्युटी सेट। ही एक 2-in-1 मशीन आहे ज्यामध्ये आपण आपले हेअर स्ट्रेट सुद्धा करू शकतो आणि कर्ल सुद्धा करू शकतो। आणि मी हे Amazon वरून परचेस केलं। याची प्राइस आहे 260 रुपीज। जर तुम्हाला हे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही ते चेक करू शकता। आणि हो, ऑफरनुसार याची प्राइस कमी जास्त सुद्धा होऊ शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे की जे हे नोवाचं 2-in-1 स्ट्रेटनर आहे ते आपल्या केसांसाठी कसं वर्क करते। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता हा बॉक्स ओपन केल्यानंतर यामध्ये जे मशीन आहे ते पिंक आणि ब्लॅक कलरमध्ये आहे। पिंक आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन आणि सोबतच इनर पॅकेजिंग सुद्धा छान आहे। तर सुरुवातीला याची सिस्टीम कसं वर्क करते ते आधी समजून घेऊया। तर ही हेअर पिन आहे आणि इथे पॉवर ऑफ आणि पॉवर ऑन साठी एक बटन सुद्धा दिलेलं आहे। जर आपल्याला हे स्ट्रेटनर ओपन करायचं असेल तर ही बटन खालच्या बाजूला सरकून घ्यायची। तुम्ही बघू शकता हे ओपन झालेलं आहे। आता हे ओपन आहे, तुम्ही बघू शकता। आणि जर आपल्याला हे क्लोज करायचं असेल तर हे असं प्रेस करून घ्यायचं आणि ही जी बटन आहे ही पुन्हा वर सरकवायची। हे क्लोज झालेलं आहे। हा आहे याचा केबल सुद्धा लांब आहे। चला तर मग आता टाइम वेस्ट न करता आपण याचा डेमो बघूया। आधी मी याला प्लग इन करून घेते आणि प्लग इन केल्यानंतर साधारणपणे 1 मिनिट थांबूया। हे बघा, तुम्ही बघू शकता जेव्हा आपण स्विच ऑन केलं तेव्हा हा रेड कलरचा लाईट ऑन झालेला आहे। त्या मशीनवरून जर आपल्या लक्षात येत नसेल की नेमकं याची कोणती बटन कुठे आहे तर यामध्ये सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे। हे त्यांनी नावं दिलेली आहे, जसे की हे इथे हेअर पिन आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पॉवर लाईट, लॉक कुठे होते, कुठे याचा मेन स्विच आहे। त्याचबरोबर त्यांनी हेअर कर्ल करताना कुठल्या स्टेप फॉलो करायच्या, हेअर स्ट्रेट करताना कुठल्या स्टेप फॉलो करायच्या हे सुद्धा यांनी यावर दिलेलं आहे। मी आधी हेअर वॉश करून त्यावर कंडिशनर अप्लाय केलं आणि मग नंतर केस मोकळे केले। आधी आपण कर्लर यूज करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांवर स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्रायर वापरण्यापूर्वी केस सुरक्षित ठेवण्यासाठी केसांवर एखादा हेअर प्रोटेक्शन स्प्रे वापरणे किंवा सिरम लावणे अतिशय आवश्यक आहे। याचे कारण म्हणजे हेअर स्ट्रेटनर किंवा कर्लरमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून हे स्प्रे आपल्या केसांचं संरक्षण करतात। त्याचबरोबर केसांवर चमकसुद्धा येते। आणि हेअर स्प्रे किंवा हेअर सिरम अवेलेबल नसलं तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता। आणि मी येथे हेअर प्रोटेक्शन स्प्रेऐवजी ॲलोवेरा जेल अप्लाय केलं। या 2-in-1 हेअर सेट मशीनचा ड्रॉबॅक मला एक असा वाटला की यावर टेम्परेचर मेजरमेंट दिलेलं नाही, त्यामुळे हेअर स्ट्रेट किंवा कर्ल करताना आपल्याला कळत नाही की हे किती वेळ आपल्या केसांवर होल्ड करून ठेवायचं। म्हणूनच मी सजेस्ट करेल, तुम्ही जर बिगिनर असाल तर अशा वेळी मात्र केसांसाठी ॲडजस्टेबल टेम्परेचर सेटिंग असलेल्या मशीन परचेस करा। केस पातळ किंवा नाजूक असल्यास अगदी कमी टेम्परेचरवर मशीन सेट करून वापरा। असे केल्याने केस कधीच डॅमेज होणार नाही। आणि एकदा का केस डॅमेज झाले तर ते पूर्ववत व्हायला खूप मेहनत घ्यावी लागते। म्हणूनच आधीच काळजी घेतली तर केसांचे नुकसान कमी होईल। तर येथे मी ही कर्लर मशीन साधारणपणे 25 ते 30 सेकंद केसांवर अप्लाय करीत आहे। केस कर्ल करताना एकदम केसांच्या मुळापर्यंत घेऊ नका, थोडं डिस्टन्स मेंटेन ठेवा, जेणेकरून केसांच्या मुळांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। तुम्ही बघू शकता केस खूप छान कर्ल होत आहे। या कर्लिंग मशीनचा रिझल्ट सुद्धा छान आहे आणि 2-in-1 असल्यामुळे कॅरी करायला सुद्धा खूप इझी आहे। एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी जर तुम्हाला दीर्घकाळ केस कर्ल ठेवायचे असतील तर तुम्ही त्यावर हेअर सेट स्प्रे अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचे केस हे दीर्घकाळ सेट राहतील। मार्केटमध्ये बरेचसे हेअर सेट स्प्रे अवेलेबल आहे, तुम्ही त्यातील कोणताही परचेस करू शकता। तुम्ही बघू शकता केस खूप छान कर्ल झालेले आहे। आणि आता आपण यूज करूया स्ट्रेटनर वापरताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जेवढ्या स्मूथली मी कर्लर यूज केलं अगदी त्याच प्रकारे हे स्ट्रेटनर माझ्या केसांवर अप्लाय नाही होत आहे। कारण यामध्ये खूप गॅप आहे आणि या गॅपमुळे केस निसटत आहे। आणि आपण जर अतिशय घट्ट पकडून केस स्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला तर केस ओढल्यासारखे होत आहेत। ओव्हरऑल ही स्ट्रेटनर प्लस कर्लर मशीन केस खूप चांगल्या प्रकारे कर्ल करत आहे, परंतु केस स्ट्रेट व्हायला खूप टाईम लागत आहे। तुम्ही बघू शकता या मशीनने केस स्ट्रेट तर होत आहे पण हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे।
पण तरीसुद्धा बजेट फ्रेंडली असल्यामुळे वापरायला हरकत नाही, कारण याची प्राईस आहे 260 रुपये आणि हे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर इझिली अवेलेबल आहे. सो फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.